सुप्रभात. जय श्रीराम, जय शिवराय सर्वांना. आता 6:30 झालेत आणि मस्त उजेडला आहे. तर पूर्वी 6:30ला अंधार असायचा. तर आता या दिवसात कसा सूर्य उत्तरार्धात जातो आहे. बघा लवकरच सूर्योदय होतो आहे. दिवस झाले नळका आले नाही. आज पाणी कमी आहे आणि आधी थोड्या वेळेला मी नदीवर जाणार आहे आंघोळीला. तर हे बघा आंबे कसे, हा बदामी आंबा आहे. साईज बघा काय जबरदस्त झाली. कागदातलं बोलल्यामुळं साईज बघा जबरदस्त साईज झालेली. अगदी फार विहिरीचा खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये लोंबकलेत आंबे. चला आता नदीवर जाऊया आपण. आज रोहित आणि मी दोघे नदीवर आंघोळीला जाणार आहे. ही आहे उल्हास नदी. नदीचं पावित्र्य आहे, ते पावित्र्य आता कमी होत चाललं आहे. कारण उल्हासनगरमधून जे जीन्स पॅन्ट वॉश करायचे कारखाने होते ते जरा हटवलेत. त्यामुळं काही कारखाने वांगणी भागामध्ये काराव पाषाण साईडला आलेत आणि त्यांनी ते पूर्ण पाणी आता नदीमध्ये सोडलेलं आहे. तर प्रशासनाने याकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे. कारण एकदम नदी शुद्ध राहिल्या पाहिजे. नदीचं पावित्र्य आहे ते तसं टिकवून ठेवलं पाहिजे. तर नक्कीच प्रशासनाला माझी विनंती आहे का या गोष्टीकडे लक्ष द्या. ही नदीच्या बाजूला असलेली चिंच आहे आमची. आवड होय किती उंच झाली बघा, 50-60 फुटावर गेले. पण या चिंचेचं वैशिष्ट्य आहे का आपल्या या पूर्ण पट्ट्यामध्ये याची चिंच तुम्हाला भेटणार नाही. हिचं वैशिष्ट्य काय आहे, जरी चिंच कच्ची जी असते कच्ची ती जर तोडली तर रक्तासारखं लाल आतमध्ये कलर येईल. आणि अशी चिंच आपल्या या परिसरात कुठेच नाही. अक्षरशः जर कुणाला माहीत नसलं ना त्याच्यासमोर जर ती चिंच तोडली आणि त्याला सांगितलं का आतून रक्त निघतो बघा, त्याला खरं वाटेल एवढं लाल कलर येते. हा ताडाचा झाड बघा रेल्वे ट्रॅकला लागून आहे. आता रेल्वेच्या 2 लाईन वाढतात त्यामुळं भविष्यात हात तुटला जाईल. आता इकडं साफसफाई चालू झालेली आहे. रेल्वेचे 2 ट्रॅक वाढतात इकडे, त्यामुळे हा थोड्या दिवसात तोडला जाईल. बिचाऱ्याचा बली जाईल. छानपैकी आमचा पूल आहे रेल्वे खालून येण्या जाण्याचा. किती थंड आहे इथे. पूर्ण याला दोन्ही बाजूला हवा आणली जाते आणि हवा इथून येते एकदम थंड हवा. चाळीस 42 टेम्परेचर आहे आज आणि असल्या उन्हामध्ये आम्ही फिरतोय. आता डांबरीकरण लागलं आहे. डांबरीचं गाडी किती स्मूथ चालते डांबरी आणि हीट पण कमी लागते. कॉन्क्रीटची जास्त हीट लागते आणि गाडी पण चालायला एकदम टायर पण खराब होतात. डांबरीचं बघा गाडी एकदम स्मूथ चालते एकदम झकास. तर आज खूप ऊन आहे आणि ऊन असल्या कारणाने आम्ही आता 2 व्हीलर घरी ठेवली आणि रिक्षा घेतले. महत्त्वाचं काम आहे म्हणून असल्या भरूनच निघालो आहे आता आमच्या तालुक्याच्या गावाला. अंबरनाथ तालुका आहे आमचा आणि तालुक्याच्या गावाला निघालो आहे. 2 व्हीलरपेक्षा रिक्षा परवडते म्हणून आता रिक्षात जरा सावली आहे. तर चला तालुक्याच्या गावाला. आता
तहसीलचं काम झालं आहे आमचं आणि आता निघालो आम्ही घरच्या मार्गाला. चला. ऊन होता आणि अचानक वातावरण बदलला आणि थोडं पाऊस चालू झालेला आहे. ढगाळ वातावरण, छोटा छोटा पाऊस पडतोय आणि हे बघा मुलं किती आनंद घेतात. आता नक्कीच जोरात पाऊस चालू होईल. हवा पण सुटले भरपूर. अचानक एकदम खतरनाक हवा चालू झालेली आहे. पाऊस शकतो तुम्ही आणि इथून आमचा भिजत आलेला आहे. पोरं आता इथून नाचून झाल्यात. पोरं ती तिकडे गेली आता कट्ट्यावर भिजायला. आणि आमच्या युवराजची चालली इकडं लगबग, कारण त्याची पाठी भिजलेली आहेत. गवत पेंडा भिजलेला आहे जनावरांचा. अचानक पाऊस आला त्याच्यामुळं काहीच करता नाही आलं. झाडांना बाकी खूप आनंद झाला असेल. पाऊस थांबला, पोरांची मजा पण थांबली. पूर्ण रस्ता ओला झाला आज. पण ढगाळ वातावरण बघा तसंच अजून. इथून चंदेरी किल्ला दिसतो आमच्या गावातून स्पष्ट. तो पण ढगाळ वातावरणामुळे दिसत नाही आता. अजून पूर्वेला भरपूर ढगाळ वातावरण. पाऊस थांबला आता 15 मिनटं. आता पुन्हा चालू झाला आहे. आम्ही आलो होतो इथे काम करायला. आता परत पाऊस चालू झाला. हा बा कोंबड्यांच्यासाठी आम्ही शेड बनवला आहे आणि इथे कॉन्क्रीट करायचं होतं. एवढं डबल टाकलं आहे आणि त्याच्यावर थोडी माती टाकायची होती. माती म्हणजे विटाचे तुकडे. पुन्हा पाऊस चालू झालं. पाऊस आता थोडा कमी झाला आहे आणि आता एक मित्राचा फोन आला होता आणि बऱ्याचशे व्हिडिओ पण पाठवले ते. आणि तो वांगणी आणि ढोणे या परिसरात असाच वादलाचा फटका भेटला आहे का कोणाची पत्र राहिली नाही. झाडं बिडं इलेक्ट्रिक पोल पण वाकलेत. एवढा फटका भेटला आहे त्यांना. तर त्या व्हिडिओ पण तुम्हाला मी ॲड करतो यात. हे बघा आमचं काम चालू आहे इथे. आमचे पोरं जबरदस्त काम करतात, टेन्शन नाही काही. फक्त युवराज जरा नाटकं करतो थोडीशी, पण आता आलाय तो काम करायला बघा. फुल हवा पाऊस खूप जोरात चालू आहे वांगणीमध्ये. गाडीवाल्यांनी जरा गाड्या हलू चालवाव्यात, बघून चालवाव्यात. वायर तार वगैरे बघा सर्वांनी, काही दिसत नाही आहे. फुल पाऊस आहे. जरा बाहेर पडताना व्यवस्थित पडा सगळ्यांनी, लोकांनी. फुल पाऊस वांगणीमध्ये आज, फुल धुडकूस. वाट लगा दिया सब, वाट लगा दिया इधर सब सब वाट लगा दिया. ये देखो सब उड़ गया, पत्रा बितरा. ये देखो इधर क्या हो गया, सब पत्रा उड़ गया. तेजस्विनी का पत्रा उड़ गया. बघा वांगणी गावातली परिस्थिती. खूपच नुकसान झालं. लोकांचं शाळेचं पण नुकसान झालं आहे. लोकांची पत्र वगैरे काय राहिलेलं नाही. खूप डेंजर परिस्थिती आहे. बघा आज भरपूर वांगी काढली होती. सर्वांना वाटून आता एवढी राहिलेत आम्हाला. आमचं शेरू. आता रोहितचं जेवण चालू आहे. चला मी पण आता जेवायला चाललो आहे. तर हा ब्लॉग आपण इथंच संपू. आणि जे एक नवीन असतील चॅनलवर ते नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि पावसाविषयी तुम्हाला काय वाटलं, किती नुकसान झालं आहे वांगणीमध्ये, ते सर्व कळवा आम्हाला.